मतदारसंघातच नाही, पूर्ण महाराष्ट्राचं सांगते की आमचा महाराष्ट्र जो खराब झालेला आहे, यांनी जी गद्दारी करून त्याच्याबद्दल मनस्ताप खूप होतोय. आज 25 ते 30 वर्ष झाले माझे आई वडील इथे राहतात, तरी माझ्या आईचं नाव मतदार यादीत मिळत नव्हते. राज्याचे नाही होऊ शकत आहेत तर, आणि आपल्या राज्यातले उद्योग बाहेर घेऊन जात आहेत, तर अशा लोकांना आम्ही का बरं पुन्हा संधी द्यायची. नवी मुंबईमध्ये एक वाशी टू कोपरखंड रोडला होतं, त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघावा, त्या समस्यांवरती काम केलं पाहिजे. मतदान करून आला तर तुमचं पहिली प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया हीच आहे की उशिरा सुरुवात केली मतदानाला, त्यांनी उशिराची डेट दिल्या, त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं की होत आहेत नाही होत आहेत, पण शेवटी करावं लागलं, लोकशाही आहे त्यामुळे. आणि आजचा हा दिवस आमच्या प्रत्येकासाठी, प्रत्येक भारतीय नागरिकासाठी चांगला दिवस आहे की अजूनही लोकशाही जिवंत आहे. ओके. आणि तुम्हाला या मतदारसंघामध्ये कोणत्या समस्या जाणवल्या का, किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय अपेक्षा ठेवतात की जे काय समस्या याच आहेत की अजूनही इथे 24 तास पाण्याचा प्रश्न हा नेहमी राहतो. दर गुरुवारी, शुक्रवारी किंवा कधीही जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा लाईट्स जातात, पाणीही जातं. हा प्रश्न आहे आम्हाला इथे. ओके. आणि सध्याच्या जी काय मतदारसंघामध्ये तुमची राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मतदारसंघातच नाही, पूर्ण महाराष्ट्राचं सांगते की आमचा महाराष्ट्र जो खराब झालेला आहे, यांनी जी गद्दारी करून त्याच्याबद्दल मनस्ताप खूप होतोय. संताप येतो की आपण अशा लोकांवर विश्वास ठेवून होतो की हे राज्यकर्ते आहेत, पण हे गद्दार आहेत. हे जर का आपल्या राज्याचे नाही होऊ शकत आहेत तर, आणि आपल्या राज्यातले उद्योग बाहेर घेऊन जात आहेत, तर अशा लोकांना आम्ही का बरं पुन्हा संधी द्यायची. आणि ते जे निवडून येतील उमेदवार, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? आता आमच्यापेक्षा त्यांनी एवढंच की चांगलं करावं जनतेसाठी. ओके. आणि आतापर्यंत जे काय तुमच्याकडे उमेदवार आले त्यांनी काय आश्वासने दिल्या होती का? काहीच आम्हाला कुणी काही बोललो नाही, कुणी काही दिलेलं नाही. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय अपेक्षा म्हणजे त्यांच्याकडून? आम्हाला अपेक्षा एवढंच की आता त्यांनी पुढलं कामं चांगली करावते, काय असेल धान्य दोन्ही मुलाचं शिक्षण पाणी त्यांच्याकडे लक्ष द्यावं, रस्ते पाणी पण चांगले करावतं, पाणी लावणे आम्हाला येत नाही. मतदारसंघात तरी सध्या जे तुतारी, ज्यांनी त्यांचं चिन्ह तुतारी आहे, असं संदीप गणेश नाईक आणि दुसरे उमेदवार आहेत विजय नाहटा, असे हे दोन, ह्या सध्या आपल्या बेलापूर मतदारसंघात ह्या दोनच असे उमेदवार आहेत ज्यांची सध्या जास्त चर्चा चालू आहे. जे कोणी उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील म्हणजे 5 वर्षात त्यांनी आपल्या जे काही त्यांनी आम्हाला आश्वासनं दिलेत, जे काही पाण्याचे प्रश्न आहेत किंवा ज्या काही इथल्या रस्त्यांची सोयीसुविधा व्यवस्थित नाहीये किंवा जे काही कचरे वगैरे कुठे असतात, असे जे काही त्यांनी आश्वासनं दिलेत आम्हाला, ती त्यांनी पाळावीत. सर्वप्रथम मी व माझ्या परिवाराने आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदान करताना आम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्या, जसे की आज 25 ते 30 वर्ष झाले माझे आई वडील इथे राहतात, तरी माझ्या आईचं नाव मतदार यादीत मिळत नव्हते. तसेच नवी मुंबईतील B10 टाईप असोसिएशनचा जो रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी अपेक्षा ही येणाऱ्या 23 तारखेला निवडून येणाऱ्या आमदारांकडून अपेक्षा आहे. मी आज मतदान करून आली. लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया, माझं कर्तव्य पूर्ण करून आली. खूप बरं वाटतं. त्या लोकांनी चांगलं सहकार्य केलं, जिथे मी मतदान केलं तिथे त्यांनी चांगले सहकार्य केलं मला. हा चालू जाऊ. पुढच्या जे काही उमेदवार असतील, जे काही निवडून येतील, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असेल पुढच्या? त्यांनी सर्वात पहिलं आमच्या जे रिडेव्हलपमेंटचं आहे ते त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित बघावं. ते करतातच आहे असं, पण त्यांनी पूर्णपणे बघावं कसं काय पुढे काय. आणि परत लोकशाही म्हणून त्या लोकांनी आम्हाला नवीन जे आमची युवा पिढी आहे त्यांना त्यांनी प्राधान्य देऊन त्यांनी आम्हाला जागृत करावं प्रत्येक गोष्टीत. आणि मेन तर आमचा रिडेव्हलपमेंटचा, जिकडे आम्ही ज्या घरात राहतो त्या घराचा प्रश्न आमचा फक्त सोडवू दे, एवढंच माझं आहे बस. आत्ताच मतदान पूर्णपणे पार पडलंय. मतदारांनी मतदानाचा हक्क पूर्णपणे बजावलाय. आता बघत आहोत की भरपूर असं म्हणजे
डॉक्टर आमले साहेब, संदीपजी नाईक साहेब आणि मंदाताई म्हात्रे, विजयजी नाटा यांच्यात खूप लढत चालू आहे. सुशिक्षित उमेदवार उभे आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की संदीप नाईकांचं पारडं खूप जड जाईल, कारण की भरपूर त्यांनी नवी मुंबईत विकासाची कामं केलेली आहेत. मंदाताई म्हात्रे 10 वर्ष कार्यरत असतानाही संदीप नाईक हे कार्यरत होते. कोरोना टाईममध्ये ते लोकांना हेल्प करत होते. त्यामुळे असं वाटतंय की संदीप नाईकाचं पारडं यावेळेला भरपूर जड जाईल त्या तिघांना. पुढील 5 वर्षामध्ये जे काही उमेदवार असतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? पुढील 5 वर्षामध्ये जे उमेदवार उभे राहतील त्यांच्याकडून हीच अपेक्षा असेल की एक IT पार्क आपल्या इथे असावं, की एक नवी मुंबईमध्ये एक IT पार्क असावं. त्याच्यानंतर मग बेरोजगार मुलांना नोकऱ्या मिळाव्यात. त्याच्यानंतर जी ट्रॅफिक नवी मुंबईमध्ये एक वाशी टू कोपरखैरणे रोडला होते, त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघावा. त्या समस्यांवरती काम केलं पाहिजे.